एवढंच पीठ? यात तर 2 चपात्या पण होणार नाहीत. तांदूळ पण कमी आहेत. बटाटे मी पाणी पिऊन येतो. काय झालं? हो, काहीच नाहीये घरात. हे बघा ना, हे एवढेच बटाटे आहेत आणि हे पीठ 3-4 चपात्या पण नाही बनणार. आणि तांदूळ म्हणजे मी खिचडी केली असती, पण अहो सगळ्यांना पुरेल एवढी खिचडी नाही बनणार. फार फार तर एकदा वाढता येईल. परत कोणी मागितले तर काय करायचं? तर मार्केट आणि एरियातली दुकानं पण बंद झाली असतील. मी एक काम करतो, मी आजूबाजूच्या घरात जाऊन विचारतो काही मदत होते का. हा, बघा ना. घरात आलेल्या अतिथीला पदरचं द्यावं, दुसऱ्याच्या दारचं नाही. पण आजी, घरात काय परिस्थिती आहे माहिती आहे ना तुम्हाला? आणि तुम्ही कशाला थांबून घेतलं जेवायला त्या पाहुण्यांना? नाही म्हणजे मला अगोदर जरा सांगितलं असतं तर मी समीरला सांगितलं असतं ना बाहेरून काहीतरी घेऊन यायला. हा, मी आणलं असतं. हीच तर परीक्षा आहे ना निलांबरी. पाहुणे कधीही येऊ शकतात. अशा वेळेला आहे त्या परिस्थितीत घरची सून कसं निभावून नेते तेच पारखायचंय मला. काय बघितलास का खडखडाट? जमणार आहे का? का आलेल्या पाहुण्यांना सांगू आल्या वाट्याने उपाशी जा? नाही आजी, आलेल्या पाहुण्यांना मी उपाशी नाही जाऊ देणार. मला प्लीज थोडासा वेळ द्या, मी करते काहीतरी. अर्धा तास आहे तुझ्याकडे. काय करायचं, कसं करायचं ते तू ठरवायचंस. ते जर नाही जमलं तर ही परीक्षा अनुत्तीर्ण असं समज तू. आता समीर, बाहेर ये. कसली चंट आहे ग म्हातारी ना. आपल्याला तरी कळलं का की हा सगळा परीक्षेचा भाग आहे ना. कसली सॉलिड परीक्षा घेतली आजीने. आणि या परीक्षेत ही बया नापास. म्हणजे सगळं घरातलं धान्य आपल्याला त्या जोगतीने समोर खाली करायला लावलं. आता हिचे 12 वाजणार. स्वयंपाकच होणार नाही म्हणजे ही नापास होणार आणि मग घरा बाहेर. हे दिदे, तुला आठवत आहे का ग काय काय राहिलं होतं घरात? काय काय मला वाटतं 1-3-4 वाट्या तांदूळ होते, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 लिटर दूध पण होतं. कसं चाललंय काम? काम मस्त चाललंय. हो ना. मिठू सांगत होते तुम्ही फिरायला गेलेला. हो, मुंबईत तिला मुंबई बघायची होती ना, म्हणून मी जरा आलो आतमध्ये. अरे बस रे, इतक्या दिवसांनी भेटलाय, जरा गप्पा मार आमच्याशी. आपण कुठे कुठे गेलेलो ते सांग. ते गेटवे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क आणि पाणीपुरी. तुम्हाला चहा हवाय का कोणाला? मी अरे नको, चहाचं नको. सांगून येतो. अरे करायला. सांगितलं ना, काही नको आम्हाला. काय मग आजी, तुमची तब्येत बरी आहे ना?
अर्पिता मॅडमनी काय ठरवलं असेल जेवणाचं? साधी नाही, अग्निपरीक्षाचेही. इथून उठूनही जाता येत नाहीये मला. कांदा बटाट्याची भाजी करता येईल, याच्या 3-4 चपात्या तर होतील, आणि थोडीशी खिचडी होईल. खिचडी, हां, भरली मिरची करता येईल. आणि नाही, पण एवढं सगळं करून सुद्धा पुरणार नाही जेवण. सगळ्यांना थोडं थोडं वाढावं लागेल, ते नाही बरोबर दिसणार. काय करू आता? संपलं तुझं नाटक. काहीच उपयोगाचं नाही. आजीने तुला मस्त कात्रीत पकडल्या. प्रत्येक वेळी तुझं नशीब येतं ग धावून तुझ्या मदतीला. पण आता हे म्हणजे आडातच मुठभर आहे, तर पोऱ्यात ढीगभर आणशील कुठून? त्यापेक्षा सपशेल ना, हार मान्य कर. मी आजीना समजावून सांगेन, आणि समीरला सांगूया बाहेरून काहीतरी खायला आणायला पाहुण्यांसाठी. नाही, त्यांच्यासमोर आपली शोभा व्हायला नको ना. त्यापेक्षा तू नापास झालीस हे मान्य कर. आई, मी या परीक्षेत पास होईन की नाही मला माहित नाही, पण लढण्याआधी हार मानायची नसते हे माझ्या बाबांनी मला शिकवलं. त्यामुळे मी प्रयत्न तर नक्कीच करेन. आणि आई, अहो, प्रश्न माझ्या हरण्या जिंकण्याचा नाहीच आहे. जर मी हरले ना, तर आपल्या घरातून आपले पाहुणे उपाशी जातील, आणि त्याने आपलाच मान कमी होईल ना, आणि ते मी नाही सहन करू शकत. बाई 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 बाई, काय करू ग मी तुझं? आव आणण्यात तुझा हात कुणी धरू शकत नाही. काय करणार काय? आई, नाहीये तिथे स्केच पेन. अर्पिता, श्रेयसचे स्केच पेन कुठे ठेवलेत? मी खूप शोधले, सापडत नाहीयेत. कुठेच सांग. नाही हो, मला नाही माहित. तुला नाही माहिती म्हणजे तुलाच माहिती पाहिजेत ना. मामी मामी करत तुझ्याच मागे फिरत असतो तो. एकत्र खेळता, एकत्र अभ्यास करता, मग तुला माहित नाहीये? तुझ्या कपाटात बघ, चुकून ठेवले असशील तर. ताई, मी थोड्या वेळाने बघू का? मला आता जरा स्वयंपाकाचं बघायचंय. अगं, तो रडायला लागेल. हा, 2 मिनिटाचं तर काम आहे. जा शोध. जा. अगं जा ना. ठीक आहे, बघते. तू आता काय केलंस? मी इतकी मेहनत करून तिला तिकडे पाठवलं, तू असलं चिरकुट काम केलंस. काही येडी आहेस का जरा? का दूध म्हणजे पूर्ण अन्न. तिने जेवण नाही केलं, खीर तर करूच शकते ना, पाहुण्यांचं पोट भरू शकते. पण मी आता दुधात लिंबू पिळलंय, म्हणजे दूध नासणार आणि आलेले पाहुणे उपाशी जाणार, आणि ही परीक्षेत नापास होणार. बघितलं मी, ड्रॉवर मध्ये नाहीये स्केच पेन. दिदे, काय करायचं ग हिचं? हा, हिला एक काम सांगावं आणि हिने ते बिनबोबाट पूर्ण करावं असं नाहीच. श्रेय कुठे? पिंट्याच्या घरी बसलाय. जा जा, रडायच्या आत तू पोच तिकडे. मी येते कोणाकडून तरी स्केच पेन घेऊ. एक काम करता येत नाही. दुधाची खीर करता येईल.
खीर आणि आता बटाटे 3 4 5 दूध नासलं. अरे देवा, आता खीरही नाही करता येणार. मी अर्पिताच्या 5 परीक्षा घेईन. त्यात जर ती पास झाली ना तरच मी तिला नमस्कार करण्याचा अधिकार देईन आणि सून म्हणून मान्यताही देईन, अन्यथा नाही. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, बोलाल का? कोण बोलतंय? हा नचिकेतच्या बायकोचा आवाज वाटतोय. काय करू? कट केला. नक्कीच माझा आवाज ऐकून कट केलाय हा फोन. नचिकेत, कोण होतं? कोणाचा फोन होता हा? मला काय माहिती कोणाचा फोन होता. मग बाहेर कशाला जात होतास फोन उचलायला? सांगतो. एका एजंटचा फोन होता. माझी सरकारी नोकरी गेली ना तर ती परत मिळवून देण्यासाठी तो प्रयत्न करतोय. त्याचे अपडेट्स यायला तो फोन करणार होता मला. कदाचित तुला ते आवडलं नसतं म्हणून बाहेर जाऊन बोलणार होतो मी. झालं समाधान? नाही झालंय समाधान. मला माहितीये नचिकेत, तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. गर्दी होती बसमध्ये. तिकडे बायका पुरुष सगळे एकमेकांना चिकटून उभे असतात गर्दी. वास लागला असेल, कोणाच्या तरी बाईक परफ्यूमचा वास लागला असेल. तुझं जे काही चाललंय ते अनैतिक असेल आणि ज्या दिवशी ते मला कळेल तो दिवस आपल्या संसाराचा शेवटचा दिवस असेल. तिथे ही काय जेवण करत असेल ग? मी घरात धान्यच नाही तर मी स्वयंपाक करते कशाचा काय माहिती. आता तर तू दूध नासवलंस. हो ना, कशाला ऍक्टिंग करते काय माहिती स्वयंपाक करण्याची. ऐकलं असेल का ग? काय माहिती. मॅडम, खरंच सॉरी. मला तुम्हाला मदतीला यायचंय पण ते बाहेर न सोडत नाहीत. म्हणजे मी खूप प्रयत्न केला. नाही नाही, ठीक आहे, मी करेन सगळं मॅनेज. आणि मी समजू शकते, खूप दिवसांनी सगळे भेटलेत ना तर गप्पा रंगतात. तुम्ही काय करताय काय? म्हणजे काय, खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. हो माहिती आहे मला. तुम्ही त्याची काळजी करू नका, मी करेन सगळं मॅनेज. फक्त एक काम करा ना माझं. काय सांगत असेल का कानात? काय माहित. ठीक आहे, मी आणतो ते. पण काय डोक्यात काय तुमच्या? ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगते. आता प्लीज तुम्ही ते घेऊन या प्लीज. बरं, ठीक आहे. हां, लवकर लवकर. आवडली की नाही तुला मुंबई? आवडलं सगळं? काय मग तू नाही गेली फिरायला? नाही. अर्पिता मॅडम, हे एवढं ठीक आहे? थँक्यू. यार काय विचारतोय मी? तू काय बोलणार आहेस की नाही? हा,
तू फोनही उचलत नाही, तू काहीतरी बोल ना यार. ठीक आहे, मी 100 वेळा ऑलरेडी विचारलंय. आता तुला नसेल सांगायचं तर कूल, मी निघतो. हा नाही सांगते, प्लीज. त्या गिफ्ट वरून घरात इश्यू झालाय. हा या वहिनीने ते गिफ्ट पाहिलं आणि मग कोण आहे का तुझी एवढी क्लोज मैत्रीण? नाही म्हणजे तुझ्यासाठी एवढं आठवणीने घेऊन आली हा गिफ्ट. कल्याणी काय बोलते? गिफ्टचं प्रकरण काय आहे? काही नाहीये गाई. तुमच्या मोठ्या लेकीने आधीच तोंडाला काळं फासलंय. दुसऱ्या मुलाची काय लक्षण आहेत ना तुम्ही बघताय. त्या धाकट्या लेकीला वेळीच लागा मला. सलील वहिनीचं जाऊ दे यार, पण मी माझ्या बाबांचा विश्वास नाही मोडू शकत. सिरियसली? हा कम ऑन यार, म्हणजे बाबांचा विश्वास मोडण्यासारखं काय केलं एक्झॅक्टली आपण? आय डोंट नो व्हॉट द प्रॉब्लेम इज. आपण मित्र आहोत ना, वी जस्ट फ्रेंड्स, दॅट्स इट. जस्ट फ्रेंड्स? आर यू शुअर? अजूनही मूड तसाच आहे का? नाराज आहात ना माझ्यावर? नाही, तसं असतं तर फोनच केला नसता. परवा तुम्ही माझ्या घरातून असे अचानक काही न बोलताच निघून गेलात. मला माहितीये तुम्हाला राग आलाय माझा, पण मी तुमच्या बायकोचा, तुमच्या मुलीचा विचार करूनच बोलत होते. तुमच्या भल्यासाठीच बोलत होते. नाही नाही, पण तेवढा सेन्स आहे ना मला. माझं भलं मला कळतंच. मला जर असं वाटत असेल की तुमच्याबरोबर वेळ घालवण्यात, सुखदुःखाचे, मैत्रीचे 4 शब्द बोलण्यातच माझं भलं आहे, तर तुमची काही हरकत आहे का? उद्या दुपारी 4 वाजता या, एकत्र चहा पिऊ. वाट पाहते. ओके. तू असं का विचारतेस? बिकॉज निक्की, आता एवढ्या रात्री कोणाशी बोलते? सलील, मला जे वाटतंय तेच तुला वाटतंय का हे विचारायचंय मला. म्हणजे एक्झॅक्टली काय? अरे भूक लागली रे समीर. आता किती वेळ विचार नाही का अर्पिताला? सगळ्यांनी या, जेवण तयार आहे. हा चला चला. जाऊया चला. बाबा चौकश. आई दीदी, चला. जेवण कुठून तयार असणार आहे? होती सांगते. या ना बसा. काय बनवलं असणार? छान मस्त रांगोळी वगैरे काढली आहे. नवसाजी, नाचून अगदी तुमच्या तालमीत तयार झाल्यासारखी वागतेय. इतकी दमून आली आहे तरी अचानक तुम्ही इतकी मोठी जबाबदारी तिच्यावर टाकलीत, पण तिच्या चेहऱ्यावर नाराजीची झलक सुद्धा नाहीये. सगळं अगदी हसतमुखाने करतीये, आणि तेही इतकं साग्र संगीत. नाहीतरी आजकालच्या मुली स्वतःपुरता स्वयंपाक करायचं म्हटलं ना तरी कंटाळा करतात. एवढं साग्र संगीत करायला कुठल्या, नाही का हो? अगदी खरं. ते काहीतरी मोबाईलवर करतात
आणि बाहेरून पार्सल मागवता. शॉर्टकट. हो ना. हे काय ग अर्पिता? बटाट्याचं सूप केलंय मक्याचं पीठ घालून. तुम्ही सगळे दमला असाल ना, गरम गरम सूप प्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मग मी जेवायला वाढते. आई हे पाऊल कुठून आणले हिने? काय माहित, आपल्या घरात तर नव्हते. ओझे आजींकडनं आणलेत. वा, खूप छान झाले ग. अगदी चविष्ट. वा, मी आतापर्यंत इतकं मस्त सूप पिलोच नाही. अर्पिता, अजून थोडं मिळेल का प्लीज? मलाही या ना अर्पिता थोडस. अर्पिता थोडं मला सुद्धा. सुपासारखं सूप, त्यात एवढं कौतुक करण्यासारखे काय आहे? नाहीतर काय, असे 100 सूप करून देईन मी. हो, आई नवसाजी, पहिल्याच पदार्थाने मन जिंकलं हो सुनेने. अगं, निलांबरी वहिनीची सून अगदी अन्नपूर्णा आहे हो. मस्त बनवलंय हो सूप. अगं, दगडाला फोडणी दिली ना, त्याला पण चविष्ट बनवेल हो. नीलांबरी वहिनी, अभिमान वाटायला हवा हो तुम्हाला तुमच्या सुनेचा. छान केलंय. थांबा, मी येतो. गेला बघ मदत करायला. मी जेवायला वाढते लगेच. जेवायला फार काही नाही केलंय. मुगाच्या डाळीची खिचडी केली आणि सांडगी मिरची आहे. मी लगेच वाढते. अगदी 2 घास वाढ गा अर्पिता. त्या सूपमुळे पोट इतकं गच्च झालंय ना की जास्त जेवणच जाणार नाही मला. हो हो, अगदी थोडस वाढ ग. अर्पिता, तू प्रेमाने केलंस ना, तुझा मान राखायला थोडं थोडं खाऊ आम्ही, नाहीतर आता भूकच नाहीये ग. हो ग. म्हणजे मी खिचडी केली असती, पण सगळ्यांना पुरेल एवढी खिचडी नाही बनणार. फार फार तर एकदा वाढता येईल. चतुर आहे ही भामटी. बस थोडं. थोडस. आपल्याला पण राहायला पाहिजे ना. राहील.
वाह, छान झालं ना. कमाल केलीस हा अर्पिता. अगदी साधी मुगाची डाळीची खिचडी सुद्धा खूप छान झाली आहे बाई, खूप छान. मला रेसिपी सांगशील हा याची, सुपाची आणि खिचडीची? वा, अर्पिता, मस्त जेवण झालंय. फक्त हात कुठे धुवायचा तेवढा सांग. थांबा थांबा, उठू नका. गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण कसं होईल? 2 मिनिटं दे मला फक्त, मी आले. 2 मिनिटं. गोड पण केलंय, पण इतकं काही घरात नव्हतंच. कुठून केलं? वा, काय बनवलंय अर्पिता? फार सुरेख झालंय हा. नासकवणी म्हणतात त्याला. दूध नासवून त्याचं बनवतात. थोडीशी वेलचीची पूड पण घातली आहे. मला आठवतंय, आई बनवायची कधी कधी हे. अर्पिता, नासक्या दुधापासून असा कमाल पदार्थ होणार असेल ना, तर मी तुझ्या काकूला मुद्दामून रोज दूध नासवायला लावतो. काय काय? काय? चला, तुम्हाला हात धुवायचे आहेत ना? चला अरे कुठे सगळ्यांच्या पाया पडतो. सुखी राहा, आनंदी राहा, आणि असंच वाडवडिलांचं नाव मोठं करा. हो, येतो आम्ही. चला चला वहिनी, येतो. हो. चला या या. येतो ना साहेब. हो. इतर कोणाला कळलं असेल किंवा नसेल, पण मला मात्र नेमकं तू काय केलंयस हे कळलंय. पाहुण्यांनी कौतुक केलं म्हणून फार उडत होती ना. आता आजी बघ कसा बँड वाजवते हिचा. अगं आजी, पण गप. प्रत्येक वेळेला बायकोच्या मदतीला धावायची काही गरज नाहीये समीर. तू तुझ्या तोंडाने बोलणार आहेस का आता मी सांगू? आजी, मला माहिती आहे मी थोडी चतुराई केली, पण अहो मला कोणाला फसवायचं नव्हतं. मी जे केलं ते अगदी मनापासून केलं. आपल्या घराची अब्रू वाचवण्यासाठी केलं.
मला माहीत होतं की घरात तांदूळ डाळ कमी आहेत. मी फक्त खिचडी केली असती तर ती कोणालाच पुरली नसती, कोणाचंच पोट भरलं नसतं. म्हणून मग मी जेवणाआधी सूप बनवण्याची आयडिया केली. मक्याचं पीठ घालून बटाट्याचं सूप केलं तर ते चांगलं लागतं चवीला आणि सगळ्यांचं पोटही भरेल म्हणून. आणि शिवाय सूप पुरते बटाटेही होते, काही फार सामग्री पण लागत नाही सूप बनवायला. आणि मला माहीत होतं की 1-2 बाउल सूप प्यायल्यानंतर फार कोणाला भूक राहणार नाही. आजी खरंच हो, मला कोणाला फसवायचं नव्हतं, पण आपल्या घरात पुरेसं अन्न नाहीये हे सांगून मला आपल्या घराचा मान कमी करायचा नव्हता. जे आहे त्यातच भागवायचं होतं. शिवाय तुम्ही सांगितलं होतं की बाहेरून उसनं काही आणायचं नाही म्हणून मी आयडिया केली. ही असं बोलायला लागली की मला वाटतं मी 30 वर्ष संसारामध्ये काही केलंच नाही. तेच तर आहे ना, तुझ्यामुळे मलाही काही शिकता आलं नाही तुझ्याकडून.